आणि आता शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी। राज्य सरकारकडून कर्जमाफीतील 56 लाखांपैकी 553 शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर झाली आहे। सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी ही घोषणा केली आहे। या निर्णयासाठी राज्य सरकारने 36,585 कोटींची भरीव तरतूद केली आहे आणि या माध्यमातून 56 लाख कर्जमुक्तीचा लाभ मिळणार आहे। महात्मा फुले शेतकरी कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या 12 लाख शेतकऱ्यांना 2 लाख। राज्यामध्ये पावसाने दमदार हजेरी लावली असून आज मुंबईसह ठाणे पालघरला पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे। तसेच रायगड पुणे सातारालाही ऑरेंज अलर्ट आहे। आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता असून रत्नागिरी नाशिक कोल्हापूरला पावसाचा येलो अलर्ट तर नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या। शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्र्यांनी अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। महाराष्ट्रामध्ये मान्सून पुन्हा जोरदार बरसणार। पुढील 4-5 दिवस कोकण विदर्भामध्ये मुसळधार पाऊस होणार। पुढील 4-5 दिवसात देशात मान्सून पुन्हा एकदा सक्रिय होण्याची शक्यता आहे। या काळामध्ये महाराष्ट्रातील कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या अनेक भागांमध्ये अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। पंचनाम्यांना 50 दिवस। केळी उत्पादक मदतीच्या प्रतीक्षेमध्ये उमरा महसूल मंडळामध्ये पावसामुळे उद्ध्वस्त झाल्या होत्या केळीच्या बागा। 15 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पाऊस आला। पिकांना नवसंजीवनी मिळाली। खरीप पिकांना जीवनदान मिळाले। मूर्तिजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला। तरुणांच्या आंदोलनाला विरोधकांचे बळ। राजकीय नेते जंतर मंतरवरती आंदोलनामध्ये सहभागी होण्याचे राहुल यांचे जनतेला आवाहन केले जाते। राहुल प्रियंकाचा पंतप्रधानांच्या घराबाहेर ठिय्या। देशभरामध्ये 45 कोटी शेतजमिनींचे डिजिटल सर्वेक्षण। उपग्रह तंत्रज्ञानाच्या मदतीने पीक क्षेत्राची पडताळणी करण्यात आली। हमीभाव खरेदीमध्ये सुद्धा उपयोग होतो। सीजीपीचा आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार। विद्यार्थ्यांवरती हल्ल्याचा दिल्ली पोलिसांवरती आरोप। जेपी नड्डा रुग्णालयामध्ये जखमीच्या भेटीला गेले। आज कर्जमाफीची पहिली यादी जाहीर करण्यात आलेली आहे। अजित पवारांना राज्य सरकारची अनोखी श्रद्धांजली। राज्यामधील बळीराजाला कर्जाच्या विळख्यामधून मुक्त करण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून 22 जुलै रोजी जाहीर करण्यात आलेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये त्यांची स्वतः सूतोवाच केलेली आहे। मे महिन्यामधील अवकाळी पावसाचा कांद्याला फटका बसलेला आहे। उत्पादनामध्ये मोठी घट। अवकाळी पाऊस आणि साठवणुकीची अपुरी व्यवस्था कारणीभूत ठरते। पोलादपुरामध्ये भात लावणीने घेतला वेग। ट्रॅक्टरच्या नांगरणीला प्राधान्य मिळते। लाकडी अवजारांना ब्रेक लागलेला आहे। रायगडातील 22 लघु पाटबंधारे प्रकल्प ओव्हरफ्लो झालेले आहे। कोलाड पाटबंधारे विभागाकडून ही माहिती देण्यात आलेली आहे। नद्यांच्या पातळीवरती प्रशासनाचे लक्ष असून डोनवत धरणामध्ये सर्वाधिक पाऊस झालेला आहे। पावसाअभावी खरीप पिके धोक्यामध्ये सापडलेले असून शेतकरी चिंतेत सापडलेले आहे। शेवगाव तालुक्यामध्ये 95% पेरण्या पूर्ण झालेल्या आहे। खुरपणी कोळपणीला वेग आलेला असून मजुरांची टंचाई भासते। राज्यामध्ये पाऊस वाढलेला असून आज पुणे घाटमाथ्याला रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। कोकणात 27 पर्यंत मुसळधार। विदर्भ मराठवाड्यामध्ये हलका पाऊस। अकोल्यामध्ये युरिया उपलब्ध करा। बफर स्टॉक तात्काळ खुला करा। ग्राहक पंचायत आक्रमक झाले। पेरण्यांसह भात लावणीस विलंब होतोय। साखरेला किलोमागे 5 रुपयांची वाढ झालेली असून किरकोळ दर हे 48 रुपयांवरती आहे। सिन्नरमध्ये विदेशी भाजीपाल्यांची क्रांती झालेली असून 3 गावातील 56 शेतकरी आधुनिक शेतीकडे वळालेले आहे। नाविन्यपूर्ण पिकांच्या छत्रवाढीत चालना मिळते। जुलैमध्ये 20 पैकी 10 दिवसच पडलाय पाऊस। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढलेली असून पैठण, फुलंब्री, सिल्लोड सर्वाधिक कमी पाऊस झालेला आहे। पावसाचे पुनरागमन। रोहनखेड परिसरामध्ये खरीप पिकांना जीवनदान मिळाले। पावसामुळे बळीराजाच्या चेहऱ्यावरती पुन्हा फुलले हास्य। भेसळखोरांच्या तोंडचे पाणी पडाले। दूध संकलनामध्ये झाली घट। मग आपल्या पोटात गेलेले दूध कोणते होते असा प्रश्न आता उपस्थित राहिलेला आहे। मजुरी महाग झालेली असून शेतकरी दुहेरी संकटामध्ये सापडलेले आहे। निंदन, फवारणी आणि बैलजोडीचे दर सुद्धा वाढलेले आहे। बुलढाणा जिल्ह्यामध्ये 94% पेरणी पूर्ण झालेली असून पावसाअभावी पिके धोक्यामध्ये सापडलेले आहे। पावसाची हजेरी सर्वदूर प्रतीक्षात। 25 प्रकल्पांचा उपयुक्त जलसाठा संपलेला आहे। कृषी योजनांची 2 कोटींची देयके रखडलेली असून 647 शेतकरी अडचणीमध्ये सापडलेले आहे। योजनांना मंजुरी मिळाली मात्र निधीच मिळेना। फळबाग सिंचन यांत्रिकीकरण योजनेतील लाभार्थी प्रतीक्षेमध्ये आहे।
अपुऱ्या पावसामध्ये सुद्धा पांढऱ्या सोन्याकडे कल वाढलेला आहे. कपाशीच्या क्षेत्रात 30% वाढ झालेली असून 34,411 हेक्टरवरती लागवड करण्यात आलेली आहे. तब्बल 8,000 हेक्टरने क्षेत्र वाढलेले असून खरीपाची पेरणी 87% पूर्ण झालेली आहे. हळद तूर खरेदीमध्ये 50 लाखांचा गंडा घातला. शेतकऱ्यांची तक्रार. रिसोड तालुक्यातील गोभणी येथील हा प्रकार घडलेला आहे. व्यापारी मोबाईल बंद करून फरार झालेला आहे. मालेगाव तालुक्यामध्ये पावसाच्या सरी. खरीप हंगामातील पिकांना जीवनदान मिळालेले आहे. शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळतोय. पावसामुळे दुबार पेरणीचे संकट टळले. शेती मशागतीच्या कामांना वेग आलेला आहे. फवारणी पंपातून रोपाच्या मुळाशी पाणी. मनोरा तालुक्यातील शेतकऱ्यांचे अनोखे जुगाड. शेतकऱ्यांची धडपड होते. सोलापूर जिल्ह्यामध्ये 33 मंडळात अत्यल्प पाऊस पडलेला आहे. बेडूक गाढव आणि घोड्याने दिली दगा. बळीराजा चिंतेमध्ये सापडलेला आहे. पुष्प नक्षत्राचे उंदीर वाहन तारणार का? 50,000च्या ऐवजी 2 लाख रुपयांची कर्जमाफी. सोलापूर जिल्ह्यामध्ये 8,000 शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी. सरकारने अटी बदलण्याचा शेतकऱ्यांना फायदा झालेला आहे. 11 दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाचे पुनरागमन झालेले आहे. भुसावळ तालुक्यामध्ये मंगळवारी पावसाच्या हलक्या सरी. शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे. 10 जुलैपासून गायब होता पाऊस. वन्य प्राण्यांच्या वाढत्या उपद्रवाने शेतकरी हैराण झालेले असून पिकाची नासाडी करताय. काजलगावला हरणांचे कळप. रानडुकरांचा धुमाकूळ. वन विभागाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली जाते. तसेच नेरी मंडळामध्ये रानडुकरांसह रोह्यांकडून पिकांचे मोठे नुकसान केले जाते. बोगस हजेरीला फेसचा चाप बसलेला असून 19 प्रभागांमध्ये फेस रिडिंग मशीन. व्हीपीची कंपनीकडून 20 मशीनची खरेदी करण्यात आली. आयुष्यमान भारतच्या उद्दिष्टासाठी मनपाची कंबर कसलेली आहे. गरिबांना 5 लाख रुपयांचे मोफत उपचार. धुळेकरांना अजून सुद्धा दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. रिपरिपमुळे रखडलेल्या शेतकऱ्यांनी दिली शेतीकामांना गती. धुळे जिल्ह्यामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत पावसाच्या सरासरीमध्ये 16% आता घट झाल्याचे चित्र दिसून येत आहे. शेतकऱ्यांची पाठी कोरी होणार. कर्जमाफीनंतर वीज बिल थकबाकीमधून सुद्धा आता शेतकऱ्यांना मुक्तता मिळणार आहे. 48,000 कोटींची कृषी वीज बिल थकबाकी माफ होणार आहे. नवीन वीज जोडणीचा मार्ग सुद्धा आता मोकळा झाल्याचे चित्र दिसून येते. कर्जमाफी पाठोपाठ पुन्हा मोठा दिलासा मिळत आहे. शेत शिवारामध्ये राबणाऱ्या महिलाही शेतकरीच कर्ज योजनांसाठी पात्र ठरणार. धुळे जिल्ह्यामध्ये लाखांवरती महिलांना होणार लाभ. नावावरती 7/12 नसला तरी प्रमाणपत्र मिळणार. 1.5 महिना झाला. चाळीसगावला 17 मध्यम प्रकल्पांमध्ये ठणठणाट. खरीप पिकांवरती संकट. पाणी टंचाईची भीती व्यक्त होते. गिरणा व मन्याड धरणातील आवक सुद्धा थांबलेली आहे. पावसाच्या रिपरिपमुळे 40,000 हेक्टरवरील पिकांना जीवनदान मिळालेले आहे. दुबार पेरणीचे संकट टळले. उर्वरित क्षेत्रावरती सुद्धा पेरण्यांना येणार आता अजून वेग. नंदुरबार जिल्ह्यामध्ये आणखी आठवडाभर पावसाची शक्यता वर्तवली जाते. शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. शेतकऱ्यांना पावसाची ओढ असून तरीसुद्धा मिरचीचे क्षेत्र वाढलेले आहे. आता कीड रोगांचे संकट असून नंदुरबार जिल्ह्यामध्ये 3,000 हेक्टरवरती लागवड केली जाते. बदलत्या वातावरणामुळे उपाययोजना करण्याचे आवाहन केले जाते. वाडिलेच्या मोबाईलमध्ये शाळांचे लोगो असलेले कोरे लेटर हेड. शालार्थ आयडी घोटाळा. शरद वाडिले यांचा मिळाली न्यायालयीन कोठडी. भावली धरण 100%, गंगापूर 74 तर धारणा धरण 66% भरले. मान्सून पुन्हा सक्रिय झाला. पाणलोट क्षेत्रामध्ये संततधार सुरू असून आवक सुद्धा वाढणार आहे. 9 दिवसांमध्ये 39% खरीपाच्या पेरणीमध्ये वाढ झालेली आहे. नाशिक जिल्ह्यात 71% पोहोचली पेरणी. समाधानकारक पावसाची शेतकऱ्यांना अजून सुद्धा प्रतीक्षाच आहे. लालकुडीचा 2,000 हेक्टरवरील डाळिंबाला फटका बसलेला आहे. शेतकरी हवालदिल झालेले असून हवामान बदलाचा हा परिणाम होतोय. बागावरती प्लास्टिक कापडाचे आच्छादन. राज्यामधील 177 तालुक्यांना विकासाची नवी संजीवनी. राज्य सरकार 1 वर्षाकरिता राबवणार आकांक्षिकता कार्यक्रम. 5 कोटींचा निधी देणार. मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये योजनांवरती शिक्कामोर्तब करण्यात आला. मालेगावमध्ये वर्षभरात सर्पदंशाच्या 648 घटना घडलेल्या असून यामध्ये 5 जणांचा मृत्यू झालेला आहे. महिन्याला सरासरी 54 नागरिकांना सर्पदंश होतो. सामान्य रुग्णालयामध्ये औषधांचा पुरेसा साठा. नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे. कारण 9 दिवसांमध्ये 39% पेरणीमध्ये वाढ झालेली आहे. शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेमध्ये आहे. नाशिक जिल्ह्यात अनेक शेतकरी पीक कर्जमाफीपासून अद्याप सुद्धा वंचित असल्याचे चित्र आहे. उतार्यावरील तांत्रिक त्रुटी व ई पीक नोंदणीतील विसंगती, अपूर्ण कागदपत्रे, जुन्या कर्जाची थकबाकी यासह प्रशासकीय दिरंगाईमुळे कर्जमाफी मिळण्यामध्ये अडचणी येत आहे. यातील अडथळे दूर करून शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून द्यावे अशा प्रकारची मागणी विविध संघटनांनी केलेली आहे.
बागलाणातील 5,581 शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागलेला आहे. 17.20 कोटींची मदत खात्यावरती अद्याप सुद्धा आलेली नाही. बँकांच्या उंबरठ्यावरती शेतकरी वारंवार जात आहे. एचपीच्या निकषामुळे अल्पभूधारक शेतकरी राहणार लाभापासून दूर. 10 ते 12 एचपी पंपधारकांचा योजनेमध्ये समावेश करण्याची मागणी केली जाते. भावली धरण हे 100% भरलेले असून इगतपुरीमध्ये खरीपाला नवी संजीवनी मिळालेली आहे. शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळतोय. पाणी टंचाईचे टळणार संकट. भात लागवडीला वेग आलेला आहे. दिवसभरामध्ये 3.1 मिलीमीटर पाऊस झालेला असून आता जोर वाढणार आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये ऑरेंज अलर्टचा प्रभाव दिसण्याची शक्यता दिसून येते. जायकवाडीच्या पाण्यामध्ये 60% कपातीमुळे ओढवणार जलसंकट. एल निनो वाढली चिंता. जायकवाडीतील हक्काच्या पाण्यामध्ये कपातीची टांगती तलवार दिसून येते. साखरेसह डाळ धान्यही मागले. स्वयंपाकघराचे गणित पुन्हा बिघडले. गुळ, उडीद, हरभरा, गहू, बाजरीच्या दरामध्ये वाढ झालेली आहे. मनरेगा 225 कोटींची बोगस कामे मंजूर झालेली आहे. आष्टी, पाटोदा आणि शिरूर तालुक्यामध्ये 1121 तलावांच्या दुरुस्तीमध्ये अपहाराचा आरोप केला जातोय. वसमत परिसरामध्ये 67,000 हेक्टरवरील पिकांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. 2 महिन्यांमध्ये केवळ 174 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे. स्वामित्व योजनेला आलाय वेग. 449 गावांमधील 83,000 मालमत्ता पत्रके तयार करण्यात आले. जालना आणि अंबड तालुका आघाडीवरती आहे. पावसाने फिरवली पाठ. उदगीरामध्ये 33% क्षेत्र अद्याप सुद्धा पेरणीविना आहे. 42% पावसाची तूट असून उगवलेल्या पिकांवरती ओलाव्याअभावी ताण. पावसाची आस. बियाणे बदलून प्रश्न सुटला का? 41,000 शेतकऱ्यांच्या स्वप्नावरती पाणी फिरले. 41 तक्रारी सोयाबीन आणि उगवण झाल्याचा प्राप्त आहेत. पावसाची रिमझिमच. परभणीमध्ये खरीप अजून सुद्धा पावसाच्या प्रतीक्षेमध्ये आहे. 2.4 मिलीमीटर पावसाची जिल्ह्यामध्ये झाली नोंद. सर्वोच्च न्यायालयाचा शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला असून जैसे तेचे आदेश देण्यात आलेले आहे. जालना नांदेड द्रुतगती मार्ग भूसंपादन प्रकरण 62 शेतकरी गेले होते न्यायालयामध्ये. गुहीखेड तळेगाव मंडळामध्ये अतिवृष्टी झालेली असून पावसाने पिकांना संजीवनी मिळालेली आहे. सार्वत्रिक 11.7 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली असून अमरावती जिल्ह्यामध्ये 34.7% तूट दिसून येते. भंडारा जिल्ह्यामध्ये सर्वदूर पावसाची हजेरी. धापेवाडा बॅरेजसह गोसेखुर्द धरणाचे दरवाजे उघडले. नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. साहेब, रात्री 2 वाजता तुम्ही शेतावरती जाऊनच दाखवा. आम्हाला जीव धोक्यामध्ये घालावा लागतोय. दिघोरी परिसरातील शेतकऱ्यांचा संतप्त सवाल. कापूस सोयाबीन सावरले असून धानपट्ट्यामध्ये अद्याप सुद्धा चिंतेचे ढग आहे. चंद्रपूर जिल्हाभरामध्ये रिपरिप सुरू असून धरणाचे पाणी सोडून सुद्धा धान उत्पादक तालुक्यामध्ये हवा जोरदार पाऊस. पवित्र पोर्टलचा गाजावाजा आणि शाळांना स्वयंसेवकाचा असर. ग्रामपंचायतींना स्वउत्पन्नामधून मानधनावरती स्वयंसेवक भरण्याचे पत्र. पावसाने धानाला जीवनदान मिळाले. नद्या नालेही खळखळले. धान रोवणीला पुन्हा सुरुवात झालेली आहे. दक्षिण गडचिरोलीमध्ये सर्वाधिक पाऊस झालेला आहे. आधार गेला कुटुंब उघड्यावरती आले. गोंदिया जिल्ह्यामध्ये 127 शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपवून सुद्धा ते अपात्र ठरले. 26 वर्षामध्ये 311 शेतकऱ्यांनी आपले जीवन संपवलेले आहे. 184 कुटुंबांना 1.84 कोटींची दिली मदत. गोंदिया जिल्ह्यामध्ये 2 दिवसांपासून पावसाची रिपरिप कायम आहे. शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेमध्ये आहे. पर्यांना संजीवनी मिळालेली आहे. गोंदिया जिल्ह्यामध्ये 35,000 मेट्रिक टन खताचा साठा. युरिया, डीएपी उपलब्ध असून कृषी विभागाचे नियोजन. आधुनिक तंत्रज्ञानाने धानाची उत्पादकता वाढवण्यासाठी भर दिली जाते. 64,000 हेक्टरवरती नियोजन. कृषी विभागाचा उपक्रम. आता गोंदिया जिल्ह्यातील 800 ज्येष्ठांना सुद्धा मिळणार अयोध्या दर्शनाची संधी. पात्र व्यक्तीस प्रवास खर्चासाठी 30,000 रुपये दिले जाणार. धो रिपरिप. आता झाला पावसाळी फील. पावसाच्या नाजूक लयीने नागपूर सुकावले. दिवसभर 26 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. नागपूर जिल्ह्यामध्ये सर्वदूर आनंदसरी. मरणाला रात्र आडवी. पिकांना संजीवनी मिळाली. प्रदीर्घ खंडानंतर वरुणराजा धावला. वर्धा जिल्ह्यातील 88.42% पेरण्यांना जीवनदान मिळाले. शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळालेला आहे. रवी परिसरामध्ये 1500 लाभार्थ्यांना मिळाली 1 कोटी रुपयांची नुकसान भरपाई. शेतातील पिकांची डोळ्यादेखत नासाडी झालेली होती. जुलैमध्ये कधी दमदार पाऊस तर कधी मान्सूनला खंड. तालुक्याने अनुभवले हवामानातील टोकाचे बदल. कागलजवळ दूधगंगा नदीवरती होणार 3रा पूल. भरावही टाकला जाणार. शेकडो एकर शेती पाण्याखाली जाण्याचा धोका. पिलरच्या पुलासाठी आग्रह धरण्याची गरज.
आंबा काजू नुकसानीपोटी रत्नागिरी जिल्ह्यासाठी 98 कोटी रुपये निधी वितरित करण्यात आला आहे. शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली असून तटपुंजी रक्कम आहे. अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा.